आतला आवाज आरएल न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा। आजचा विषय अतिशय खूप महत्त्वाचा। आपल्या पौरपेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 2 चे वोट निवडणूक येत्या 28 एप्रिल 2026 रोजी होत आहे। साधारण गेल्या 1.5 वर्षापूर्वी पौरपेठ ग्रुप ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार आदरणीय राजू पाटील सर यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता। त्या रिक्त झालेल्या जागेवर येत्या 28 एप्रिल 2026 रोजी वार्ड क्रमांक 2 मध्ये एका उमेदवारीसाठी पोट निवडणूक होत आहे। आता खरं सांगायचं झाल्यास वार्ड नंबर 2 ची जी उमेदवारी होणार आहे ती बिनविरोध होणार आहे अशीच सर्वत्र चर्चा होती। मात्र ती चर्चा बोल ठरली असून एका जागेसाठी तब्बल 3 उमेदवार या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। भारतीय जनता पार्टीतर्फे नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी ठरल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे आपला शब्द खरा करत ललित लोढा यांना उमेदवारी दिलेली असली तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पहूर येथीलच सुखलाल बारी हे उमेदवारी करीत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस घोडपे सर गटाचे शेतकरी पुत्र विनोद रामचंद्र पाटील हेही या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत। आता एका जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात असल्याने हे मतदान मात्र अतिशय चुरशीचं आणि उत्कंठावर्धक असं होणार असून विकास हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। मित्र, विजय कोणी हो, अपेक्षा मात्र फक्त एकच आहे की विकास हा खिशाचा न करता विकास हा वार्डाचा, जनतेचा हिताचा विकास व्हावा हीच अपेक्षा आहे। आता 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होत असले तरी विजय कोण होणार हाही एक सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्कंठावर्धक विषय ठरलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे ललित लोढा विजयी होणार की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनुभवी उमेदवार सुखलाल बारी विजयी होणार का या सर्वांना धक्का देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडपे सर गटाचे उमेदवार विनोद पाटील विजयी होणार हे तर येणारा काळच ठरवणार आहे। मित्र, पुन्हा एकदा आरएल न्यूज परिवारातर्फे एवढी अपेक्षा निश्चितच आहे की विजयी उमेदवार कोणी हो, परंतु विकास हा खिशाचा न करता वार्डाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, जनतेच्या हिताचं काम कसं करता येईल हेच बघावं एवढीच अपेक्षा। धन्यवाद। आरएल न्यूज साठी रवींद्र लाठे, पहूर, तालुका जामनेर।